विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेवर आधारित प्रथम सत्र परीक्षा सराव कृतीपत्रिका इयत्ता 10वी विषय मराठी वेळ 3 तास। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या वहीत ही कृतीपत्रिका सोडवली तर नक्कीच आपला सराव होईल। निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले आणि श्री प्रवीण मुंडे। कृतीपत्रिकेसाठी सूचना। 1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। 2. आकृत्या पेनानेच काढाव्यात। 3. उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना, निवेदन, आकृतींची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। 4. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5 या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 ई मधील अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे। 5. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। विभाग 1 गद्य, पठित गद्य प्रश्न 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 7 गुण। 1 आकलन, आकृती पूर्ण करा, पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये, पुढे 2 चौकटी आहेत, त्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत, यासाठी 2 गुण आहेत। आता आपण उतारा वाचूया। अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला। चीनी सिनेमा। पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव। पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं। मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो। वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या। हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं। एका वस्तीवर 2 बापलेक येतात। तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते। पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं। ती आनंदून जाते। पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते। पोस्टमनला ते वाचायला सांगते। म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं। त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते। तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं। ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं। मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही। म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते। तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे। तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही। त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात। आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे। शहर गावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं। तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस। आपल्या तरुण मुलाला केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसांपर्यंत पोचवण्याचे पूल दाखवतो आहे। म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे। या उतार्याच्या आधारे अगोदर एक कृती विचारलेली आहे आणि पुढे आकलनासाठी 1 आणि सोमतासाठी 1 अशा 2 कृती विचारलेल्या आहेत। 2 आकलन, कारणे लिहा 2 गुण। म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण। 2 पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो कारण। 3 स्वमत, म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा 3 गुण। प्रश्न 1 आ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 आकलन, आकृती पूर्ण करा 2 गुण। 1 बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणवलेल्या उणिवा। आता आपण उतारा वाचूया। अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी।
त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मी काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्यामध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूरच झाला होता, पण दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झालेली. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. वर दिलेल्या उतार्यावर आधारित काही कृती विचारलेल्या आहेत. 2. आकलन. प्रसारमाध्यमांमध्ये अरुणिमाबद्दल उठणाऱ्या वावड्या. पुढे 2 चौकटी आहेत. 2 गुण आहेत त्यासाठी. 3. स्वमत. रेल्वेगाडीत अरुणिमावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन वाचल्यावर तुमच्या मनात आलेले विचार लिहा. 3 गुण. प्रश्न 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा अपठित उतारा आहे. 1. आकलन. आकृती पूर्ण करा. 2 गुण. 1. यासाठी फुले हवी असतात. आता आपण उतारा वाचूया. फुले कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हार, तुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवर करू नये असे अनेकांना वाटेल. पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू. अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात. ह्या फुलांचे उतराई व्हावे कसे? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ती अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा. 2. आकलन. आकृती पूर्ण करा. 2 गुण. फुलांचे उतराई होण्यासाठी लेखकांनी सुचवलेले उपाय. विभाग 2 पद्य. प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. चौकटी पूर्ण करा. 2 गुण. 1. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा. 2. शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क. आता आपण कवितेचे वाचन करूया. कवितेचे नाव वस्तू. कवी द.भा. धामणसकर. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो
तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह, नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कृती 2 आकलन 2 गुण. आकृती पूर्ण करा. कवींनी वस्तूवर केलेले मानवी भावनांचे आरोप. 3 ओळींचा सरळ अर्थ. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना, या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. 4 काव्यसौंदर्य 2 गुण. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते लिहा. प्रश्न 2 अ. पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 4 गुण. उत्तम लक्षण, आश्वासक चित्र या 2 कवितेंपैकी एका कवितेसंबंधी कृती सोडवा. 1 प्रस्तुत कवितेच्या कवयित्री 1 गुण. 2 कवितेचा विषय 1 गुण. 3 कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. प्रश्न 2 आ. पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुण. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी या काव्यपंक्तीचे रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यानुसार रसग्रहण करायचे आहे. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुण. 1 टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या येडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद. 2 मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. 3 साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 अ. व्याकरण घटकावर आधारित कृती. 1 समास 2 गुण. सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. फक्त 2. 1 पंचारती. 2 महाराष्ट्र. 3 आई वडील. 4 केर कचरा. 2 शब्दसिद्धी. 1 अ हा उपसर्ग असलेले 2 शब्द लिहा. 1 गुण. ता हा प्रत्यय असलेले 2 शब्द लिहा. 1 गुण. 3 वाक्प्रचार. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2. 4 गुण. 1 हातात काठी येणे. 2 मातीत मिसळणे. 3 सार्थक होणे. 4 ताव मारणे. प्रश्न 4 आ. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1 शब्दसंपत्ती. 1 विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1 गुण. 2 सूर्योदय. 2 पुढील शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. 1 गुण. 1 सभेत भाषण करणारी व्यक्ती. 2 सभेत भाषण ऐकणारी व्यक्ती. 3 पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. 1 गुण. 1 कुशलधाम. 4 पुढील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1 गुण. मन. 2 लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द निवडा. कोणतेही 4 2 गुण. पुढे काही शब्द दिलेले आहेत, त्यातला अचूक शब्द आपणास निवडायचा आहे. 3 विरामचिन्हे. नावासमोर चिन्हे लिहा. 1 गुण. 1 स्वल्पविराम. 2 अर्धविराम. 4 पारिभाषिक शब्द. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना कंसातील योग्य मराठी प्रतिशब्द निवडा. 1 गुण. 1 टॅक्स. 2 युनिट. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 अ. पत्रलेखन व सारांश लेखन यापैकी कोणतीही एक कृती सोडवा. 6 गुण. वाचू आनंदे, लिहू आनंदे.
शब्दाई दिवाळी अंक, अंकासाठी स्वलिखित कथा मागविण्यात येत आहे. शब्दमर्यादा कथा 700 शब्द. संपर्क पत्ता संपादक शब्दाई, वारजे माळवाडी, पुणे. शब्दाई या दिवाळी अंकात तुमच्या आईने दिलेल्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा किंवा शाळेच्या ग्रंथालयासाठी शब्दाई या दिवाळी अंकाची मागणी करणारे पत्र लिहा. या दोनपैकी एक पत्र आपणास लिहायचे आहे. किंवा सारांश लेखन 6 गुण. प्रश्न 1 मधील अपठित उतार्याचा तुमच्या शब्दात 1/3 सारांश लिहा. प्रश्न 5 पुढील 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. जाहिरात लेखन 5 गुण. पुढील शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. बेकरी, केक स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. यावरून आपणास आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. 2. कथालेखन 5 गुण. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा. दिलेले शब्द आई, बाबा, मुलगा, पैसे हरवणे, मुलावर संशय, दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले, कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. 3. बातमी लेखन 5 गुण. पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा. अविचाराने ओढवला भीषण अपघात, सेल्फी काढताना जीव गमावला, लोणावळा येथे पर्यटकाचा मृत्यू. प्रश्न 5 लेखन कौशल्य. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुण. 1. आत्मकथन. पुढील मुद्द्यांच्या आधारे वृक्ष तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. मी वृक्ष बोलतोय. लहानशा रोपट्याचे मोठे रूप, माणसाच्या विसाव्याचे ठिकाण, माणसांच्या अनेक कृतींचा साक्षीदार, माणसांच्या कथा व्यथा माहिती, प्रेमाने माणसाला सर्वस्व दान, माणूस कृतज्ञ, वृक्षाला चिंता. या मुद्द्यांच्या आधारे आपणास मी वृक्ष बोलतोय हे आत्मकथन लिहायचे आहे. 2. वैचारिक लेखन. पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा. भ्रमणध्वनी, मोबाईल, शाप की वरदान 8 गुण. पुढे मुद्दे दिलेले आहेत. अपघाताचा धोका, सतत बोलणे, SMS वाढते परिणाम, भावनिक दुरावा दुरुपयोग, जलद संपर्कासाठी उत्तम साधन, चांगले वाईटपण वापरणाऱ्यावर अवलंबून, निष्कर्ष. 3. प्रसंग वर्णन. कोरोना योद्धा सन्मान सोहळा, डॉक्टर, पोलीस, शिक्षक 8 गुण. स्थळ प्रेरणा शिक्षण संस्था, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे. प्रमुख अतिथी माननीय माई ढोरे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुकाराम भाऊ गुजर. या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाचे 3 विषय दिलेले आहेत. यापैकी कोणताही एक निबंध आपणास लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.